संजय गांधी निराधार हे काल लेट झाली आहे. जे आपण डेट्स वगैरे सांगितले होते त्याच डेट्समध्ये पेन्शन येणार आहे. तर का डेट्स लेट झाला आहे, काय सध्या सिच्युएशन आहे संजय गांधी निराधार दिव्यांग पेन्शनची, ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडकर मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की DBTची जी वेबसाईट आहे, DBTची वेबसाईट होती त्याच्यामध्ये अपडेट त्या ठिकाणी आलेले होते. तुम्हाला तर माहिती आहे की ह्या डेट्समध्ये तुम्हाला पेन्शन येणार आहे किंवा अपडेट त्याचं चालू होतं. तुम्ही ते ऑलरेडी पाहिलेलं आहे. पण त्या डेट्सला येऊन सुद्धा त्या ठिकाणी का पेन्शन नाही आलेली ते आपण बघूया. त्याचं काय सध्या काय कारण आहे ती पेन्शन नाही येण्याचं, काय त्याचे सध्या कारण, आणि मी त्याच्यासाठी काय काय आपण कोशिश करतोय ते पण आपण ह्या ठिकाणी बघूया. DBT थ्रू जे आपल्याला जसं अपडेट कळाली होती तसं आपल्याला ह्या ठिकाणी 27 आणि 28 ह्या तारखेला पेन्शन पूर्णपणे येण्याची शक्यता होती. पण आणखीन त्याच्यामध्ये अपडेट आलेली नाही की पेन्शन आणखी पण एका पण आपल्या जे लाभार्थी आहेत एकांना पण आणखीन पडलेली नाही आहे. तर त्याचं काय ह्या ठिकाणी अपडेट आपण घेतलेलं ते बघूया. आपण जे आपले ह्याच्या रिलेटेड आपण पाठीमागं तुम्ही बघितलं असताना आपण कॉल रेकॉर्डिंग पण आपण दाखवलेली होती काय काय झालं. तर सध्या त्यांचं मला असं कळालं, ह्यांचं इलेक्शन चालू होते. पाठीमागे इलेक्शन म्हणण्यापेक्षा त्यांचा काहीतरी संप होता. संप असल्यामुळे सगळे अधिकारी आहेत ते संपाच्या मध्येच होते. तर त्यामुळे थोडं जे तहसीलमधले काम आहे ते थोडे लेट झाले आणि बाकीचे जे DBT थ्रू आहेत तिथून पण त्यांना अपडेट देण्यासाठी थोडं लेट झालं. त्या पण हे पण कारण त्या ठिकाणी असू शकतंय. आणि त्यानंतर मी ह्या ठिकाणी त्यांना कॉल आज केलेलाच होता. तर पहिलं आपण ह्या ठिकाणी आयुक्त कार्यालय आहे ना, आयुक्त कार्यालयाला आपण कॉन्टॅक्ट केला होता. माझ्या रिलेटेड काही माझे फ्रेंड्स वगैरे तिथं आहेत जे मोठे अधिकारी वगैरे आहेत, पण ते पण आपले थोडेफार ओळखीचे आहेत माझ्या फ्रेंडच्या. तर त्यांच्या थ्रू आपण थोडं इन्फॉर्मेशन घेण्याची कोशिश केली होती. तर त्यांच्याकडून अशी अपडेट आलेली आहे आपल्यासमोर की जी पेन्शन आहे 29, जे आपण ऑलरेडी ह्या ठिकाणी सांगितलं होतं 29 किंवा 30 ह्या डेटला कन्फर्म तुमच्या अकाउंटवरती पडणार आहे. कारण त्याच्यामध्ये आपण जेव्हा DBTची पोर्टल आहे, DBT पोर्टलचा जो कस्टमर केअर हेल्पलाईन नंबर आहे आपण त्यांना पण कॉन्टॅक्ट केला होता. पण ह्याच्या रिलेटेड त्यांच्याकडे काही पण छोटी मोठी अपडेट नाही आहे. कारण त्यांनी अपडेट ह्याच्या रिलेटेड काही त्यांना दिलेली पण नाही. आणि तुम्ही समजू शकता हे DBT आहे खूप मोठं पोर्टल आहे. ह्याच्यामध्ये भरपूर जणांचा DBT थ्रू पेन्शन जातात, अमाऊंट हे होतात, तर ते तुम्हाला माहितीच असेल. त्याच्यामुळे यांना पण काही अपडेट नाही दिलेले DBTला. तर आपण जे आपण आयुक्ताला ह्या ठिकाणी कॉन्टॅक्ट केला होता ऑफिसमध्ये, तर तिथून आपल्याला हे जे 2 डेट आहेत हे आपल्यासमोर आलेले आहेत. त्यानंतर आपण जे आपल्या जवळचं तहसील आहे, तहसीलचे जे आपण ऑफिसर पाठीमागं बोललो होतो जे की संजय गांधी निराधार डिपार्टमेंट, ह्या ठिकाणी संजय गांधी निराधारचे डिपार्टमेंट बघतात त्यांना पण आपण कॉन्टॅक्ट केला होता. तर त्यांच्याकडून पण आपल्यासमोर जे हे डेट आहे ह्या ठिकाणी 29 आणि 30 हे डेटच त्यांच्याकडून, हे पण डेट त्यांच्याकडूनच भेटलेली आहे. तर हे दोघांची पण ह्या ठिकाणी डेट मॅच झाली आहेत, यांची आणि यांची पण. तर त्यामुळे पूर्ण शक्यता आहे की 29 किंवा 30 म्हणजे आज किंवा उद्या 100% ह्या ठिकाणी पूर्णपणे पेन्शन ह्या ठिकाणी आपल्या अकाउंटवर येण्याचे चान्सेस आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला माहिती असेल दिव्यांग सक्षमीकरण त्या ठिकाणी जे आपल्याला 30 तारीख ह्या ठिकाणी दिली होती याच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी. तर आतापर्यंत सगळ्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेलच, पण त्या वेबसाईटमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम वगैरे होते, ग्लिच होते टेक्निकल, त्यामुळे थोडा बहुत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे आता त्याची डेट वाढवण्यात आलेली आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही काय आता 30 तारखेवर टेन्शन घेण्याची गरज नाही. पण ज्यांनी केलेलं आहे त्यांचं तर ठीक आहे. आणि मी ऑलरेडी आपण त्याच्या रिलेटेड तुम्हाला जो पेन्शन क्रमांक टाकून पण तुम्ही पेन्शनचा डिटेल्स वगैरे कसं बघू शकता. ऑलरेडी आपण अपडेट वगैरे केलेलं आहे. तर तुम्ही ते पण परत जाऊन अपडेट बघू शकता, तुमचं चेकआउट करू शकता की सध्या तुमचं स्टेटस काय दाखवत आहे. आणि जे तहसीलमध्ये आहे, तहसीलमध्ये सगळ्यांनी आय होप डॉक्युमेंट दिले असतील KYC करण्यासाठी. सो ज्यांनी KYC करण्यासाठी डॉक्युमेंट्स वगैरे दिले आहेत तर त्यांच्यासाठी पण तुम्ही परत ज्यांनी दिले होते तर त्यांनी वेबसाईटवरती जावा आणि चेकआउट करून घ्या की सध्या तुमचं त्या ठिकाणी स्टेटस काय दाखवत आहे, येस दाखवत आहे किंवा कोण्या डेटला त्या ठिकाणी तुमचं अपडेट केलेलं आहे, ते सगळी डिटेल्स त्या ठिकाणी दाखवून तर ते तुम्ही परत एकदा चेकआउट करून घ्या. आणि त्याच्या थ्रू तुम्ही तुमचं स्टेटस पण जाऊन चेक करा की सध्या पेन्शनचं स्टेटस काय दाखवत आहे. हे तर आपल्याला 2 डेट आहेत ते कन्फर्म झालेले आहेत. ह्या डेटमध्ये कधी पण पेन्शन येण्याची शक्यता आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांच्यामध्ये ऑटो करेक्ट एक सिस्टम असतो, जे DBT असते ऑटो करेक्ट. ह्याच्यामध्ये असं असतं, त्यांनी सिम्पली एक बटन दाबलं, एक क्लिक केलं की जेवढे आता सध्या
ज्यांना पेन्शनची पूर्ण हे आहे, ज्यांच्याकडे पूर्ण लिस्ट आहे, त्यांच्यामध्ये कमीत कमी 15-20 मिनिटामध्ये सगळ्यांना अमाऊंट ते जाते. ॲटो राहते, म्हणजे ते ऑटोमॅटिक सिस्टममध्ये ते बनवलेलं असते त्यांनी. तर त्याच्यामुळं त्यांनी एकदा तर हे केलं की बाकीच्या सगळ्यांना अमाऊंट येऊन जाईल, सगळ्यांना पेन्शन येऊन जाईल. त्यामुळे हा खूप मोठा त्यांनी ऑलरेडी जी प्रोसिजर होती, अ, जे त्यांनी जे आपले परमनंट दिव्यांग आहेत, टेम्पररी दिव्यांग आहेत, त्यांची ऑलरेडी आणि जे आपलं दिव्यांग पोर्टल जे आहे, जे नवीन काढलेलं सबस्क्रिप्शन, त्याच्यावरून पण त्यांनी अपडेट वगैरे घेतलेली आहे. तर ते पूर्ण मॅच आउट त्यांचं करून झालेलं आहे. फक्त फायनल आहे ती त्यांना फक्त पुढे अप्रूव्ह करायचं आणि डिस्बर्स करायचं. फक्त त्यांना अमाऊंट डिस्बर्स करायचा आहे. ते अमाऊंट त्यांनी लवकरात लवकर डिस्बर्स करण्याची या ठिकाणी शक्यता आहे, जे की ह्या 2 डेट्स मी तुम्हाला सांगितलं, ह्या डेट्समध्ये कधी पण होऊ शकतंय. तर आपण जास्तीत जास्त ट्राय करू की हे संध्याकाळी 2च्या नंतर कधी पण डिस्बर्स होणार. जे टायमिंग आहे ह्या ठिकाणी 2च्या नंतर ह्या ठिकाणी कधी पण आपलं डिस्बर्स होऊ शकतं. तर त्यामुळे तुम्ही वेट करू शकता आणि जास्त पॅनिक वगैरे होण्याची गरज नाही आहे. जास्त प्रेशर वगैरे नका घेऊ. डेफिनेटली आपली पेन्शन कुठंच नाही जात. ते आपल्या हक्काची आहे आणि ते डेफिनेटली आपल्याला मिळतेच. तर ह्या मला काही जणांचे कमेंटमध्ये वगैरे खूप मेसेज येत होते की सर पेन्शनचं काय, पेन्शन कधी येणार आहे, कधी येणार आहे. तर त्यामुळे मला हे सुचवलं की बाबा आपण छोटासा अपडेट आहे तुम्हाला सर्वांना कळवावं म्हणून. आय होप तुम्हाला हे आजची इम्पॉर्टंट अपडेट कळाली असेलच, समजली असेलच. आय होप हे समजले असले तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. किंवा ह्याच्या रिलेटेड आणखी तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स वगैरे आला असेल किंवा नवीन स्कीमवर रिलेटेड काही डाऊट असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.